आणि आता एक वेगळी आणि महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता रिक्षांमध्ये भरल्या जाणाऱ्या LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। संभाजीनगरच्या बीड बायपासवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर किमान 2.5 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागल्यात। यातली रिक्षांची रांग तर रात्रीपासूनच लागल्याचं पाहायला मिळत आहे। शेवटच्या रिक्षा चालकाच्या नंबरसाठी किमान 2 ते 2.5 तास थांबावं लागतं। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, एवढा LPGचा तुटवडा होण्याचं कारण काय? नक्कीच आपण बघतोय की आखाती देशामध्ये सगळं जे युद्ध सुरू आहे आणि त्याची गॅस टंचाई निर्माण होते। संभाजीनगरमध्ये जी घरगुती गॅस टंचाई निर्माण झाली होती त्यानंतर आता गॅसची लाईन तुम्हाला आधी दाखवतो सर। की बघा, मी सध्या इतक्या लांब उभा आहे की तिथे त्या पेट्रोल पंपापर्यंत जाणं देखील शक्य नाहीये। किमान 2.5 ते 3 किलोमीटरची ही रांग आहे आणि मोठ्या प्रमाणात हे रिक्षा चालक हे सगळे या ठिकाणी सकाळपासून नंबर लावून उभे आहेत आणि एकदा गाडी भरली की किमान दिवसभर तरी चालेल अशी अपेक्षा त्यांना आहे। आधी पेट्रोलसाठी ज्या संभाजीनगरमध्ये आपण रांगा पाहिल्या होत्या त्या संभाजीनगरमध्ये आता LPG गॅस भरण्यासाठी हे सगळे रिक्षा चालक अशा पद्धतीने रांगा लावून उभे आहे आणि मोठ्या प्रमाणात ही सगळी रांग आहे। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत, आणि फक्त एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने अशा पद्धतीने ही मोठी रांग लागलेली पाहायला मिळते। शेवटच्या रिक्षा चालकाला हे माहित नाही की आपला नंबर येईपर्यंत गॅस मिळेल की नाही आणि 2.5 ते 3 तास या सगळ्या शेवटचा नंबर येईपर्यंत काय परिस्थिती हो? कधीपासून थांबलेत? एक तास के ऊपर डालो। मिळेल का गॅस? गैस मिलेगा तो भरोसा नहीं है कि डाले तक भरोसा नहीं है गैस का। शहरात पेट्रोल कुठेच गॅस नाही का? मग औरंगाबाद में कहीं भी गैस नहीं। फक्त एवढं एकच ही सगळी याचं कारण आहे सर की शहरातील जेवढे गॅसचे पंप आहे त्या ठिकाणी सगळी शॉर्टेज निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी गॅस संपलेला आहे आणि त्यामुळे बायपासवर असलेलं हे सगळं जे गॅस पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने गर्दी पाहायला मिळते। लांबपर्यंत किंवा 2 ते 2.5 किलोमीटरची ही रांग आहे आणि गॅस शेवटच्या नंबरला मिळेल माहित नाही, परंतु ही गर्दी आपल्याला पाहायला मिळतात। आणि शहरात आता गॅस टंचाई ज्या पद्धतीने घरगुती निर्माण झाली होती, उद्योजकांची निर्माण झाली होती, आता गाडी चालक म्हणजे रिक्षा चालकांना देखील गॅस टंचाईचा सामना करताना पाहायला मिळतो। मोहसिन, आपण अपेक्षा करूयात की या सगळ्यांना गॅस मिळेल आणि वेळेत गॅस मिळेल, म्हणजे प्रवाशांची सुद्धा अडचण होणार नाही जेणेकरून शहरात प्रवास करताना। मोहसिन, तुर्तास धन्यवाद।